मिळणं किती दुर्लभ आहे. दुर्लभ समजते काय म्हणते ते? हुडकून काढावर. जगाच्या पाठीवर चिंतामणी रत्न आहे माहितीये का, एवढं भारी रत्न आहे, काढा हुडकून. म्हणजे किती रेअर आहे. किंवा दुसरं उदाहरण सांगितलं की एक समजा काय आहे की एक सुई आहे ना, आणि ती अशी लांब जोरात फेकून टाकली समुद्राच्या कुठेतरी मध्यभागी, आणि ती सुई हुडकून काढा समुद्रातनं. म्हणजे उदाहरण समजते का किती म्हणजे खूप दुर्लभ आहे. तशाप्रमाणे सांगितलं का की हा मनुष्य पर्याय मिळणं अत्यंत दुर्लभ आहे ना. खूप पुण्य झाल्यानंतर मनुष्य पर्याय मिळते, कळलं का. आणि अशा प्रकारे ते सांगितलं शुभ देह मानव कामिला है ना. म्हणजे एवढं असं नाही की नुसती मनुष्य पर्याय कसली तर मिळाली आहे, चांगलं शरीर मिळालेलं आहे का नाही है ना. मग सांगितलं तो भी अरे तरी सुद्धा अरे काय म्हणतात भवचक्र का फेरा न एक कभी टला. तरी सुद्धा संसार चक्राचा जो फेरा आहे तो अजून सुद्धा टळला नाही, थांबला नाही. का नाही? कारण आम्ही मनुष्यभाव कशासाठी मिळाले ह्याचा विचार केला नाही. लक्षात येते का काय म्हणलं ते? आपल्याला फक्त एवढंच माहित असतंय काय काय मी तर कोण आहे, अमुक अमुक आहे, माझं काम काय आहे, अमुक अमुक आहे. पण ह्यासाठी मनुष्यभाव नाही मिळाला. स्त्री आहे, माझं काम पोरं बाळ संसार काय घर स्वयंपाक पाणी है ना, ह्यासाठी मनुष्यभाव मिळाला नाही. पुरुष आहे, दुकानदारी है ना, ह्यासाठी मनुष्यभाव मिळालेला नाही. समजलं का? आणि आपण तेच करत बसलेलो आहोत. म्हणून सांगितलं काय की तो भी अरे भवचक्र का फेरा न एक कभी टला. आपल्याला हे मनुष्यभाव मिळाला आहे कारण ह्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. ह्यातून आपल्याला काय करायचंय? बाहेर पडायचं. एक व्हिडिओ आला होता माहिती आहे, एक कुत्रं असते, कुत्रं काय ते असं चाकामध्ये फसला होता, मोठं असं चाक होतं आणि त्यामध्ये फसलं होतं. पळतंय इतकं फास्ट पळतंय ते कुत्रा. पण ते म्हणते काय रस्ताच येणार म्हणलं, एंडच येणार काय. चाक कळते ना, चाक जेवढं पळेल तेवढं चाक फास्ट पळतंय, पण त्यातनं त्याला बाहेर पडता येईना. मग जरा शांत झाला काय तो कुत्रा, जरा शांत झाला, जरा शांत बसला, विचार केला मी एवढं पळतोय तरी मी बाहेर का पडत नाहीये. मग जेव्हा त्याने विचार केला तेव्हा कळालं की मी ज्या दिशेनं पळतो आहे तिथून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. मग कुठून? तिथून तेवढ्यात हवेची झुळूक आली आणि त्याला मग सापडला काय, अच्छा आम्ही इथनं चालू होतो तेव्हा तिथनं पडदिशी बाहेर पडला. काय म्हणतो? आपल्याला वाटलं झालं लगेच 1 मिनिटात. नाही, तुम्ही तर ती व्हिडिओ पाहिला तर 4-5 मिनिटं झाली ती कुत्रं नुसतं पळतंय, इतकं पळतंय पण बाहेरच पड नाही. मग असं वाटलं काय ती हालत आपलीच आहे, कळलं का. आता तिथे पुढे खाली म्हणा इसका विचार विवेकपूर्वक शांत होकर कीजिए. खाली येणार आहे तेच, शांतीनं विचार करून बसा तुम्ही, शांत चित्ताने विचार करा. कळलं का? मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे? माझं करण्यासाठी मिळालंय का? शरीर माझं आहे ना, लक्षात येते का? काका माझे है ना, ह्यासाठी मनुष्य जन्म कोणालाही मिळालेला नाही है ना. मुलं माझी, काय संसार माझा, घर माझं, दुकान माझं, गाडी, ह्याच्यासाठीच करत बसलो आपण. मी पळते. किती पण पळला ना तरी एंड येणार नाहीये त्याचा. शेवटी तुमचे पाय दुखणार आहे, कळलं का. पण त्याला वाटतं अरे मी एवढं पळतोय पण माझं एंड काय, रस कुठूनच परत तिथं काढतोय, परत तिथंच येतोय. हे असं संसार चक्र आहे. पण जेव्हा तो शांत होऊन विचार करेल काय की माझा मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे, असा प्रत्येक जीवानं विचार करायला पाहिजे.
आपण बाकीचा विचार करत बसतो है ना, असं झालं तसं झालं है ना, दुःख झालं, वाईट झालं, अचानक झालं, सगळं हे चालू आहे का नाही? नाही हो. प्रत्येक जीवाचं काय आहे, फिक्स आहे. सांगितलं ना, रेल्वेत माणसे बसतात, स्टेशन आले की उतरतात. समजलं? तसे ह्या आपुल्या जीवनात आयु झाले की माणसे जातात. का गेले असे जो विचारतो, तो मोह वेडा असतो. कळलं? रेल्वेत बसलेल्या माणसाला म्हणलं, अहो का चालला? माझं स्टेशन आलं, चाललो है ना, माझं आयुकर्म संपलं, झालं है ना. का चालला म्हणून विचारलं तर वेडा आहे का? है ना, माझा प्रवास इथपर्यंतच होता, बस है ना. प्रत्येकाचा आपला आपला प्रवास आहे का नाही? आपलं पण सगळ्याचं तिकीट आहे का नाही? आपला पण मृत्यू येणार आहे की नाही? मग का चालला, का गेला असं दुःख करणं उचित आहे का? हा, आलेला मनुष्य जाणार आहे, आयु कर्म आहे, जसं आहे तसं. आपण आपल्या बरीनं प्रयत्न केले का नाही? काय जेवढे आपले विकल्प केले है ना, तेवढे आपण केले की नाही? आणि पण म्हणून तिथं सांगितलं की तेव्हापासून श्रद्धा न ठेवायचं. हे दुःख त्या जीवाला होतं ज्यांना कर्तृत्व आहे ना. काय माझ्या विचारानुसार तसं व्हायला पाहिजे, तसं राहायला पाहिजे असं होत नाही. प्रत्येकाचा आपला आपला आयुकर्म आहे. कर्तृत्वाचा भार दुःखाला कारण आहे. म्हणून तिथं चिंतन करायचं उलट काय आहे की एवढ्या पुण्य प्रसंगाने मला मनुष्यभाव मिळालेला आहे आणि मी काय करतोय है ना. माझा पण असाच काय होणार आहे, निघून जाणार आहे का नाही? काय घेऊन जाणार आहे? एक दिवस सहज विचार केला है ना, सकाळी झोपेत न उठलं की मनुष्य पहिल्यांदा काय विचार करतोय? सकाळी झोपेत न उठल्यानंतर तुम्ही काय विचार करता? पहिला विचार आता तो जरा उशीर असतो, जरा समजा तुम्ही लवकर उठला समजा तर पहिला विचार मोबाईल कुठे आहे माझा, हा कॉमन विचार आहे. मग सहज विचार केला, समजा नसता तर काय झालं असतं, किती त्याच्याशी अटॅचमेंट झाली किंवा किती त्याबद्दल हे झालेलं आहे, असं वाटायला लागलं की हा दुसरा आत्मा झालाय. विचार करा, काय नाही हो सगळ्या. म्हणून तर तिथं सांगितलं सहज विचार आला होता की पूर्वी हे प्रथमत्वातल्या गोष्टी वाचल्या आणि त्यातनं पाहिलं की कुठल्याही राजा असो किंवा कोणी असो लगेच दीक्षा घ्यायची. काही प्रसंग घडला किंवा काय का असं का व्हायचे? कारण ते चिंतनशील होते, विचारशील होते. कळलं का? आता कुणाला वेळ आहे, जरा वेळ मिळाला की ढकला, जरा वेळ मिळाला की ढकला. खरंय. म्हणजे सांगायचा विचार अभिप्राय काय, 2 मिनिट सुद्धा शांत होऊन विचार करायला ह्या जीवाकडे वेळ आहे. मग वैराग्य होणार कसं आणि ह्या जीवाचं कल्याण होणार कसं असं सहज मनात विचार आला. म्हणजे आजपासून 50 वर्षापूर्वी अशी हालत नव्हती. लोक विचार करण्यासाठी त्यांच्याकडे काय असायचा, वेळ होता. आता 2 मिनिट सुद्धा विचार करायला वेळ नाही. जरा वेळ मिळत नाही असं नाही, प्रत्येकाला वेळ मिळतो बरं का, पण सवय लागली ना. जरा वेळ मिळाला की ढकला. आणि मोबाईलवर पण काय ढकलायचंच असते, फक्त काही सुद्धा करत नाही है ना. आणि हजेरी लावायची. महत्वाचं काय आहे, आपण जर तिथं समजा व्हॉट्सअप नाही उघडला, ना युट्यूब उघडला, ना इंस्टाग्राम उघडला, काय काय होतंय का नाही ना, तिथं हजेरी लावायची असते. म्हणजे त्याचे आपण काय झालो आता,
गुलाम नाही, हा गुलाम झालो, नोकर झालो. कळतंय का? हजेरी लावायची. हा. हे सहज चिंतन करा. म्हणून तिथं म्हणालो की ह्या जीवाला काय, मी कशासाठी, मैं इथे आहे सगळं खूप पुढे, मैं कौन हूँ, आया कहा से, आहे की नाही, कशाचाही विचार करायला जरा सुद्धा वेळ नाही. मग ह्यातनं बाहेर कसा पडणार? म्हणून म्हणा, जसं ते कुत्रा शांत होऊन विचार करत नाही तोपर्यंत तो त्यातनं बाहेरच पडणार नाही, किती पण पाळा. कसं, जोपर्यंत तुम्ही शांत होऊन विचारच करणार नाही तोपर्यंत बाहेर कसं पडणार? का ह्यातच अजून गुरफटत जायचंय. चिंतन करा काय. म्हणून सांगितलं काय, आतापर्यंत सुद्धा चक्र थांबलं नाही. पुढे बघा आता, सुख प्राप्ती हेतु प्रयत्न करते, सुख दाता दूर है, तू क्यों भयंकर भाव मन प्रवाह में चकचूर है. सुख प्राप्ती हेतु प्रयत्न करते, सुख जाता असं जाणवायला पाहिजे. मी जेवढं धडपड करतोय तेवढं उलट्या दिशेनं चाललोय. कळलं का? जसं गुगल मॅप लावलं, आपल्याला सांगितलं डेस्टिनेशन इकडे आहे आणि आपण चाललोय कुठं, मग ते सारखं म्हणतंय का नाही, उलटी दिशा उलटी दिशा, तेवढं किलोमीटर वाढतंय का नाही अंतर, काय म्हणतो कळलं का? दिशा बदला, मग लगेच दिशा बदलते. समजलं नाही? विचारांची दिशा बदला, बघा मग तुम्हाला कसं लगेच हे होतंय, है ना. पापाच्या उदयामध्ये दोनच गोष्टी तुम्ही करू शकणार आहे. काय? एक तर दुःख, है ना, हाय हाय गेले म्हणून रडणार, दुःख करणार, आणि दुसरं सांगितलं वैराग्य. त्याच प्रसंगाला तुम्ही वैराग्याच्या दिशेने नेणार आहात का दुःख आकुलता करून अजून कर्म बंद करणार आहात, तुम्ही ठरवा. हा, म्हणून तिथं सांगितलं काय, सुखप्राप्ती हेतू प्रयत्न करते, सुख जाता दूर. उलट व्हायला लागलंय. तू क्यों भयंकर भाव मरण प्रवाह में, का तुम्ही भयंकर भाव मरण रूपी प्रवाहामध्ये का चकचूर होत आहात, का पिसले जात आहात, का दळले जाताय तुम्ही, है ना. आता समजा आपल्या इथं हे आलं काय, बाढ काय म्हणतात, पूर आला, है ना, जोरात पाण्याचा प्रवाह, हा हा, मग कशाला त्या जवळ जाता? कोणी पण म्हणेल काय, मरायचं का तुम्हाला? मग हा प्रवाह एवढा जोरात आहे, त्याच्या जवळ जाऊ नका, थांबा. गाडी समजा जाते कुठून तरी आणि मध्ये समजा कुठल्या नाल्यातनं जोरात पाणी वाहत असेल तर आपण काय करतो, पाणी उसरेपर्यंत थांबतो, नाही थांबले तर मग त्या प्रवाहात वाहून जातोय. तसं ह्या संसाराच्या प्रवाहामध्ये वाहून जातोय, कळत नाही ह्या जीवा. त्यामुळे आता थांबायची गरज आहे, वेळ आलेली आहे, थांबा. ना कुठंतरी थांबवा, कुठंतरी म्हणा बास, स्पर्शनेंद्रिया बास, रसनेंद्रिया बास, कळलं का नाही? कुठंतरी असं 5 इंद्रियांना, है ना, ज्या ज्या गोष्टीवर, ज्या ज्या वस्तूवर, ज्या ज्या व्यक्तीवर मोह आहे, कुठंतरी त्यांना बास म्हणा, नाही तर प्रवाहामध्येच वाहून जाणार, है ना. पुढं, लक्ष्मी बड़ी अधिकार भी पर बढ़ गया क्या बोलिए, परिवार और कुटुंब है क्या, रोतिनय पर तोलिए. लक्ष्मी बडी, पैसा वाढला, है ना, अधिकार भी, अधिकार वाढले, तुमचं काय वाढलं? हा, तुमचं काय वाढलं, है ना. अधिकार समजतात ना, तुम्हाला मंत्री केला, मुख्यमंत्री केला, हा, प्रधानमंत्री केला, तुमचं काय वाढलं? तुमचं काही वाढत नाही, है ना. आपल्यात काय बरोबर, आपण आहे तसेच, फक्त मनातले विचार, अहंकार फक्त
है ना. मी कोण, आता मी जरा मोठा झालो, है ना. आता मी जरा पदवीधारी झालो, पण ह्या जीवाचं काहीही वाढलेलं नाही. वाढलं ते उलट दुःखच. वाढलं ते म्हणजे एवढी जबाबदारी, म्हणजे तेवढं आकुलता. कळलं का. हा, मग पुढे सांगितलं काय, परिवार और कुटुंब है क्या वृद्धी नाही परंतु. हे परिवार कुटुंब हे कोण आहेत आपले, कोणीही आपलं नाही. नाही कोण आपलं, है ना. तुम्ही नीट वृद्धी नयावर तोडून बघा. पुढं, संसार का बढ़ना है, नर देह की यह हार है. नहीं एक क्षण तुझको अरे, इसका विवेक विचार है. संसार का बढ़ना यह नरदेह की हार है. आणि जसं आपण वागतो आहोत तर ती आपली काय होत चाललेली आहे, हारच होते. कळलं का. आपल्याला वाटतं दुःख, आकुलता, आहे ना, शोक करतोय, त्यांच्या विरहामध्ये शोक करतोय का ना. मग ही कोणाची हार आहे, आपलीच. कर्म कोणाचे बांधले जाणार आहेत, आपलेच. फळ कोणाला भोगावं लागणार आहे, आपल्याला. काय येणार आहे त्यांनी भोगायला, काय ठरतोय. कोणीही कोणाचं फळ भोगायला येणार नाही. प्रत्येकाला आपलं आपलं कर्माचं फळ भोगायला लागणार आहे का नाही. मग आपण काय करत बसतो, आठवणी काढत बसतोय, भूतकाळ आठवत बसतोय. हे असं घडलं, ते तसं घडलं, असं चांगलं होतं, तसं चांगलं होतं, आहे ना. आणि भविष्याची चिंता करत बसतो, आता माझं कसं होणार. काय, हे सगळं चुकीचे भ्रम आहे. प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ भोगावं लागणार. ते पुण्य असो अथवा पाप असो, आहे ना. आपण तिथं कुणीही काही करू शकते का, कुणी काही करू शकते का सांगा. एवढे पार्श्वनाथ भगवान होते का नाही. त्यांना किती पुण्याचा उदय होता तसा पाहिला असताना. गर्भ कल्याणक झाले, जन्म कल्याणक झाले, समजलं का. दीक्षा कल्याणक झालेलं आहे, लक्षात येते का नाही. तरी सुद्धा त्यांच्यावर काय चाललंय. आपल्याला एवढं तर काही उपसर्ग नाहीये, आपल्याला एवढी तर प्रतिकूलता नाहीये. काय आहे आपल्या डोक्यावर कोण दगड घालते काय, दमट टाकत होता का नाही दगड. हा, आपल्या डोक्यावर कोण दगड मारते, मग काय नाहीये. मग कशाचं दुःख करायचंय, है ना. चिंतनच करत नाही आपण. म्हणून म्हणालो की जरा वेळ द्या, जे वाचलेलं आहे त्याचं चिंतन करा, तर ह्या जीवाचं कल्याण होईल. नाहीतर मग काय समज स्थिरच नाही, तर मग कसं कल्याण. म्हणून सांगितलं की नरदेह की हार है. आपण शोक करून आपण रडलं तर मग आपल्याला बांधले जाणार. कळलं का. परत त्रास होणार, परत संयोग भेटणार, परत संसार वाढणार. समजते काय म्हणतोय ते, है ना. त्या जीवात आता चांगलं झालंय का नाही, साधलंय ना तुम्ही, मला कळलं, है ना. तुम्ही सगळं सांगत होता रात्रीच्या वगैरे त्यांना सगळं, है ना. त्यांनी एवढं चांगलं ग्रहण केलेलं आहे, मग कशाला वाईट होणार आहे. मग कशाला दुःख करायचं आपण, है ना. स्वर्गात गेलेला जीव, आता कितीतरी जीव गेले ना स्वर्गात, कोण येते का खाली, है ना. त्यांना आपल्याबद्दल मोहन आहे, आणि आपण इथे काय करत बसलोय, त्यांच्याबद्दल दुःख करत बसलो. समजते काय म्हणतोय, है ना. म्हणून हे सगळं काय आहे, मोह सदैव दुःखालाच कारण आहे. आपलं दुःख वाढतं, ह्यातून शिका. उलटत किती चांगले होते त्यांचे परिणाम, है ना. सगळीकडे दान करत होते, है ना. सगळीकडे किती भाग घेत होते, किती उत्साह. त्यातनं हे शिका, आपले परिणाम कसे चांगले करायचे, निर्मल करायचे, हे शिका, है ना. आपण पण ह्यातनं संसारातनं काय होणार, बाहेर पडणार, है ना. मग काय सांगितलं, नाही एक क्षण तुझको अरे इसका विवेक विचार. हे प्रसंग त्यासाठीच येतात की आता तर वेळ काढून काय करा, विचार करा, है ना. शुद्ध कशासाठी आहे, हे विचार करण्यासाठी आहे, कळलं का. नाही तर परत कोण विचार करतोय, काय सांगतोय, बरोबर का नाही. समजा मी म्हणलं असतं मी येतो सांगायला, खरं खरं सांगा तुम्ही आला असतं, कोण येतंय. आम्हाला आमचं दुकान पडलंय, आम्हाला आमचा संसार पडलाय, आम्हाला आमचं कामं पडले,
हा प्रसंगच विचार करण्यासाठी, हा प्रसंग जो येतो तो चिंतन करण्यासाठी, सुतत त्यासाठी. समजलं काय म्हणतो ते? हा ना. तर मग आपण आपलं काय करायचं आहे, वैराग्य वाढवायचं. जेवढा शोक, असं म्हणणार नाही की तुम्हाला शोक होणार नाही, शोक होणार, कुणाला चुकला नाही, प्रत्येकाला होणार. त्या त्या अवस्थेत, श्रावक अवस्थेमध्ये असताना दुःख वाटणार, वाईट वाटणार, शोक होणार, पण त्यांना आपल्याला दिशा कुठली द्यायची? वैराग्याची, है ना. त्यांना तेवढी दिशा द्यायची, वैराग्याकडे चला, तो विचार करा, है ना. तर आपलं कल्याण होईल. नाहीतर मग फुकटचा शोक करून आपलंच काय होणार? कर्मबंध वाढ. पुढं निर्दोष सुख निर्दोष आनंद तो जहाँ भी प्राप्त हो, यह दिव्य अंतस्तत्व जिससे बंधनों से मुक्त हो. निर्दोष सुख, निर्दोष आनंद, लो जहास भी प्राप्त. विचार करत नाही हा जीव. मी म्हणलं ना, सगळ्यात मेन प्रॉब्लेम तेच आहे. सगळेजण काय म्हणलं, पळते ते कुत्र. हा पण कसं, आपण पळतोच आहे. पण तुम्ही बघा ना की बाबा मी हे जे काम केलं, हे काम करून किंवा ही भावना करून मला निर्दोष सुख मिळालं का? मला निर्दोष आनंद मिळाला का? तर नुसतं आपलं पळतोच. चिंतनच करत नाही आपण. चिंतन केलं तर मग वाटतं खरंच यार, ह्यात निर्दोष सुख नाही आहे ना, सुखाभास आहे ना, निर्दोष आनंद नाही आहे ह्यामध्ये, है ना, आनंदाचा आभास आहे. आणि असं जाणवणार, तुम्हाला जाणवणार. आणि जोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातनं सुटणार नाही. बाहेरचे समजा कोणी येऊन भगवान जर येऊन सांगितले, कळलं का, पण तुम्हाला जाणवायला पाहिजे का नको? काय म्हणतोय, कळलं का? तुम्हाला फील व्हायला पाहिजे, है ना. ह्यामध्ये निर्दोष सुख आहे का? ह्याच्यामध्ये निर्दोष आनंद आहे का? आहे ना. आणि माझा किती वेळ कशासाठी घालवतोय, आणि त्याला घालवतोय, त्यातून रिझल्ट काय येतोय हे तर बघा. चांगले व्यापारी आहात तुम्ही, रिझल्ट काय येतोय? सुख, शांती, समाधान मिळते का? 1 तास मोबाईलवर घातला हवा, काय मिळालं का? सुख, शांती, समाधान काय नाही मिळालं का? सांगा मला. नसते, सगळ्यांना माहिती. उलट उदासीच कंटाळा आला बस, असे. म्हणून चिंतन करा. यह दिव्य अंतस्तत्व जिससे जर विचार केला तर हे दिव्य अंतस्तत्व जे आपल्या अंतरंगामध्ये आहे, है ना, ह्याचा जर आपण अवलंबून घेतलं तर आपण बंधनातून मुक्त होणार. मग किती आनंद मिळेल? भगवान आनंदी आहे का दुःखी आहेत? काय करतोय? आनंदी आहेत ना. आर्यंत भगवान कसे ना मंदिरामध्ये आनंदी का दुःखी आहे? आनंदी आहे. मग सगळ्या बंधनांना सुटले का नाही? मग असं चिंतन करा, मला ह्या सगळ्या बंधनांना सुटायचंय. मला कसलंच बंधन नको, शरीराचं बंधन नको, कर्माचं बंधन नको. कारण हे आहे, पण मग सगळं आलं बघा. मग सगळं आलं. ती गोष्ट माहिती ना, ऐसा रुलाने वाला छाता हमें नहीं चाहिए, ऐसा रुलाने वाला छाता हमें नहीं चाहिए. गोष्ट माहिती का नाही? किती वेळ सांगतात, अम्मा सांगतात, जितूबाई सांगतात, सगळे सांगतात. मग काय सांगितलं? गोष्ट आहे का आता, है ना. महाराज होते हो, आणि त्या महाराजांना बघून राजाला वाटलं, राजा आहे ना राजा, की हा किती दिन गरीब मनुष्य आहे, ह्याच्या अंगात कपडे नाहीत, पायात काय नाही, वर ऊन आहे, डोक्यात काय नाही, आहे का नाही. म्हणून मग तरी म्हणाले, ती राजा म्हणाला माझी छत्री तुम्हाला देतो. कळलं का नाही? त्याला काय माहिती हे म्हणजे राजा अज्ञानात. त्यामुळे ते काय म्हणला, माझी छत्री तुम्हाला देतो. महाराज ओळखले, कसं समजावून सांगायचं. मग महाराज म्हणाले काय, छत्री छत्री घेतली तरी सुद्धा म्हणले डोक्यावर छत्री आणि पायात काय नाही, बर हे देतो काय, चप्पल पायात घालायला.
म्हणले डोक्यात छत्री, पाया घ्यायला चप्पल, अंगावर अहो कपडे देतो, कपडे दिले खायला, है ना. असं करत करत आता हा सांगतो मला, असं करत करत काय झालं, शेत देतो, पोरं काय बायको देतो, हे सगळं देतो, ते देतो, सगळं झालं. आणि पूर्वीची असं असायचं की जास्त पोरं व्हायची लवकर मरायची ना, ती जास्त पोरं व्हायची माहिती ना पूर्वीच्याला, आणि पटापट मरायची वगैरे. मग तिथे त्यांनी म्हणाले की समजा ती पोरं झाली तर ती मिली तर रडणार कोण, तर मग ते राजा म्हणाला रडायला मात्र तुम्हाला लागेल, सगळं देतो पण रडायला मात्र हे मी काय करत, तुमचं रडणं तुम्ही, कळलं का. मग महाराज म्हणाले ऐसा रुलाने वाला छाता हमें नाही चाहिए. मग त्याला कळालं की बाह्य वस्तू मला सुखाला कारण ठरत नाही, आणि जेवढं मी वाढवतोय तेवढं ते मला रडवतायत का सुखी बनवतात सांगा बर. अहो बाहेर दिसायला दिसतं पण ऍक्च्युली तसं नसतं, कळलं का नाही. रील मध्ये चेहरा बेस्ट दिसत असतो पण रिअल मध्ये तो चेहरा तर लगे वैराग्य येतो. खरं सांगतोय, कोणीही असो कसलाही असो, अहो ते मनुष्य आहे ना. त्यामुळे त्याच्याकडे सगळे सप्तधातू असणार, तिथं पण सगळं मल दुर्गंध आदी सगळं असणार, त्याच्यात पण ते सगळं असणार, पण तिथे दिसत नाही ना, फिल्टर आहेत ना सगळे. त्या फिल्टरमुळे काय कळत नाही. म्हणून म्हणालो होतो की हे ज्ञानाचं फिल्टर ज्याने धारण केलं त्याला सगळं क्लिअर दिसायला लागतं. तुम्ही बाहेरला किती पण नाटकं करा, है ना, ज्ञानी जीवाला सगळं क्लिअर, कारण त्यांच्याकडे कुठलं फिल्टर आहे, आगम चक्षु साधू, कळलं. आगमाचा चक्षु आहे, हे इतकं भारी फिल्टर आहे. समजा शास्त्र ज्ञान आहे की नाही, हे फिल्टर बसले आता ज्ञानामध्ये, त्यामुळे सगळं क्लिअर कळतं, काय नाही त्याच्यामध्ये काय मजा नाही. पुढं परवस्तु में मूर्छित इसकी रहे मुझको दया, वह सुख सदा ही त्याज रे, पश्चात जिसके दुख भरा. परवस्तु में मूर्छित नाही, परवस्तू बघू त्याशी मी जे मूर्छित होतो, अट्रॅक्ट होतोय, मोहित होतो, असं होऊ नये. किती छान भावना, अशी भावनाच करत नाही. खरोखर भावना करता का तुम्ही बघा. इसकी रहे मुझको दया, ही दया माझ्या हृदयामध्ये राहू द्या, की परवस्तू बघितली की त्याशी मी लगेच मोहित न हो, कळलं का. कारण मी मोहित झालं तर मला नाही, रडायला तुम्हालाच लागणार, दुःख तुम्हालाच करावं लागणार, त्रास तुम्हाला भोगावा लागणार, है ना. कुठली पण वस्तू असो किंवा व्यक्ती असो, आता बघितलं ना काय जेवढं वाढतंय तेवढं सगळं काय वाढतंय, तेवढंच टेन्शन, तेवढं दुःख, तेवढी आकुलता, तर आपण चिंतनच करत नाही. नवीन गाडी घेतली, अहो सांगायला झालं, टाकायला झालं, नवीन किती दिवस राहते, नव्याचे 9 दिवस, है ना. पुढे काय होतंय, पुढे त्याचं भोगा लागतंय की नाही सगळ्या गोष्टी, है ना. गाडी चालवली नाही म्हणून पण खराब होते, है ना, म्हणून चालवायला लागते बरं का. कसे नोकर झाले बघा आपण, है ना. हा मग ते सगळं वाढतंय ना त्याबरोबर. मग हे करा ते करा, म्हणजे किती असते. समजा चालवली, जास्त चालवली तरी खराब होते, त्याला सर्व्हिसिंग करा, बरं त्याचं काय हे बघा ते बघा, हे खराब झालं ते खराब झालं. आणि सहज विचार करा, कुठलीही गाडी हा उदाहरण सांगतोय, अशी कुठलीही वस्तू असो, सारखं काय ना काय काय ना काय काय ना काय चालूच आहे ना त्याचं. समजा गाडी झाली, परत नंतर दुसरी वस्तू खराब होते, तिसरी वस्तू, एवढा परिग्रह वाढवून ठेवलेला आहे की त्यातनं आपलं तोंडच निघत नाही. 2-4 दिवसात काय तर खराब होतंय रे सांगा, खरं खरं
रोज होते म्हणावं. आता आपल्याला वाटतं काय, नाही 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 म्हणून दुःख येतं. म्हणून तुम्ही चिंतन जर केलं तर ते उलट नाही तेच बेस्ट आहे ना. जेवढं कमी तेवढं सुखी असं चिंतन करावं लागतं. मग सांगायचा अभिप्राय काय आहे, पर वस्तु में मूर्छित न हो इसकी रहे मुझको दया, वह सुख सदा ही त्याज्य है पश्चात जिसके दुःख भरा. काय छान पॉइंट सांगितलं. ते सुख सदैव सोडण्यायोग्य आहे ज्याच्यानंतर मला दुःखच मिळणार. काय म्हणतो कळलं. सुरुवातीला भारी वाटतंय पण नंतर जर दुःख मिळणार असेल तर ते सदैव काय आहे, सोडण्यायोग्य. इंग्रज पहिल्यांदा भारीच वाटले, सगळ्या राज्यांना वाटलं वा 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 इंग्रज छान आहे छान आहे बघा है ना. पण नंतर काय झाले, डोक्याला त्रास झाले का नाही, म्हणून तर सोडण्यायोग्य झाले की नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा सगळं छान वाटतंय पण नंतर ते सगळं खूप त्रासदायक बनतंय. म्हणून सांगितलं पहिल्यांदाच विचार करा नाही ना. तुम्हाला आत्ता फक्त तेवढं दिसतं त्याचे सुखाचे पॉईंट, पण नंतरचं दुःख जे आहे ते पण तुम्हालाच भोगावं लागणार, दुसरं कोणाला भोगावं लागणार आहे. म्हणून तिथे सांगितलं की वह सुख सदाही त्याज्य, नकोच मला तसलं सुख ज्यामुळं मला होणार आहे कायमचं दुःख है ना. त्यातून मला दूर राहिलं चांगलं बरं. पण आपण असं व्यवहारात पण म्हणतो, तुम्ही मला सुरुवातीला चांगलं चांगलं म्हणचाल पण नंतर राब 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 कामाला लावचाल तेव्हा नको बाबा तुमचं. असं सगळे व्यवहार करतात की नाही है ना. कोणी पण असो, कामगार असो किंवा कोणी असो, सगळेजण असं वागतात नको बाबा तुम्ही आज मला काय तर खायला प्यायला द्याचाल पण उद्या त्याला सगळं साफसफाई करायला लावचाल. असं म्हणतात का नाही कामगार. एक उदाहरण सांगितलं है ना. त्यामुळं विवेकी पुरुष म्हणतो की नको असली गोष्टच नको मला. पुढं मैं कौन हूँ आया कहाँ से और मेरा रूप क्या, संबंध दुखमय कौन है, स्वीकृत करूं परिहार क्या. काय सांगा, मैं कौन हूँ, मी कोण आहे, आया कहाँ से है ना. मी कोण आहे, आयडेंटिटी काय आपली काय है ना. जीव म्हणतोय पण खरंच विचार करा म्हणतोय का नाही ना. मैं आया कहाँ से, कुठून आलोय, कुठून आलोय, कुठल्या गतीतनं आलोय कुणास ठाऊक. म्हणून आपल्याला माहित नाही कुठल्या गतीतनं आलोय, पण आपल्याला माहित पाहिजे की मी कुठल्या गतीत जाणार आहे. काय म्हणतो कळलं. कुठल्या जीवाला आता काय आता कोण नाही नावजी म्हणेपर्यंत नाही केवळ नाही काय नाही, तेव्हा कुठून आलोय हे माहित नाही. पण एवढं निश्चित करायचं काय की मी पुढे जाणार कुठं, म्हणजे स्वर्गात जाणार का नरकात जाणार, मनुष्य होणार का तिर्यंश होणार. आणि काय नाही आपले परिणाम बघायचे, कळतंय आपलं आपल्याला सगळ्याला. शेवटी दुसऱ्याला काय दाखवण्यापेक्षा आपले परिणाम आपल्यालाच कळतात. आणि ज्याचं आपण नीट अवलोकन करायचं प्रामाणिकपणे, कळालं मग. म्हणून तिथं सांगितलं काय, मैं कौन हूँ आया कहाँ से और मेरा रूप क्या, संबंध दुखमय कौन है, स्वीकृत करू. संबंध दुखमय आहे. कोण आहेत हे सगळे संबंध है ना. रिलेटिव्ह फक्त नातेवाईकच नाही, सगळेच हो, सगळे संबंध लावायचे. सगळे कुठले कुठले संबंध आम्हाला सांगा, किती प्रकारचे संबंध आहेत सांगा. एक क्षेत्राला संबंध आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे, एक क्षेत्राला संबंध, निमित्त नैमित्तिक संबंध, न्यायिक ते शेवट झाला. स्वस्वामित्व संबंध सांगितलं. बर ठीक आहे. नित्य तादात्म्य, नित्य तादात्म्य, हे सगळे हे सगळे संबंध आहेत. मग
स्वीकृत करू परिहार क्या, काय घ्यायचं आणि काय सोडायचं कळायला पाहिजे. हे सगळे संबंध आहे, त्यातलं काय घ्यायचंय आणि काय सोडायचं हे कळायला पाहिजे. म्हणून सांगितलं काय की हे कळलं आवश्यक. पुढं इसका विचार विवेक पूर्वक शांत होकर कीजिए, तो सर्व आत्मिक ज्ञान के सिद्धांत का रस पीजिए. बघा आता आहे ना, मगाशी उदाहरण दिलं का नाही, कुत्रा शांत बसल्याशिवाय कळणार नाही ह्यातनं बाहेर कसं पडायचं. आणि असं होतं, जेवढी काय म्हणतात आकुलता व्याकुलता आहे तेवढं काय होतं सांगितलं, तेवढं तुम्हाला उपाय सुचत नाही है ना. मग कोणी पण म्हणतं काय, जरा स्थिर राहा, उपाय सुचत, जरा स्थिर राहा, शांत राहा, मग कळेल. राहू द्या त्याच्यामध्ये झालं का बस. तर मग इसका विचार विवेक पूर्वक शांत होकर कीजिए, है ना. ह्या जीवाने विवेकपूर्वक शांत होऊन ह्याचा विचार करायला पाहिजे. जोपर्यंत शांतपूर्वक विचार करणार नाही तोपर्यंत काय होणार, त्याला खरा मार्ग सापडणार नाही. मार्ग आहे पण खरा मार्ग सापडण्यासाठी शांत चित्त होऊन विचार करावा लागणार. ठीक आहे. तर मग काय सांगितलं, ह्याचा विचार ह्या जीवानं शांत चित्ताने होऊन जर केला, म्हणून तर त्यासाठी सांगितलं की आपण ध्यान का घेतो, कारण ध्यानामध्ये ह्या जीवाला परिणाम शांत करता येतात. नाहीतर खूप जीव ध्यान न करता मग सब बघा की मग काय होतं, त्यांचे बाकी सगळं करतात पण ते खरोखर शांत आहेत का, नाहीत ना. नाही करतात, मोठे मोठे पूजा करतायत, विधान करतायत, काय 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 करतात ना सगळं माझ्यावर. आपण शांत आहेत का, शांत कसं होणार, मग उपाय कसा करणार, त्यातनं बाहेर कसा पडणार. ते एक अवलंबन आहे. पूजा असो, भक्ती असो किंवा पूजा हे असो, विधान असो. तर मग अशा प्रकारे सांगितलं काय की ते अवलंबन आहे, पण त्यातून बाहेर तेव्हा पडणार जेव्हा तुम्ही काय होणार, शांत. लक्षात येते का. म्हणून आपले सगळे जे भगवान आहेत है ना, ते कसे आहेत, कसे आहेत, शांत आहेत का नाही. तोच तो उपाय आहे, शांत राहावा है ना, उपाय सापडणार. एवढा सुंदर आहे. इसका विचार विवेकपूर्वक शांत होकर कीजिए. विवेक सगळा सुटला आहे, हा विवेक धारण करायला पाहिजे. तो सर्व आत्मिक ज्ञान के सिद्धांत का रस कीजिए. सगळा जिनागमाचा जो सिद्धांताचा रस आहे ना, तो सगळा प्याचा है ना, जर शांत होऊन विचार करता. पुढं इसका वचन निर्दोष नर का वचन रे, वह स्वानुभूति प्रसूत है. हाँ, किसका वचन उस तत्व की उपलब्धि में शिवभूत. कुणाचं वचन है ना, उस तत्व की उपलब्धि में, त्या प्युअर तत्वाची प्राप्ती करण्यासाठी कुणाचं वचन कार्यकारी ठरल है ना, कुणाचं वचन उपयोगी ठरल. निर्दोष नरका वचन रे वह स्वानुभूती प्रस्तुत आहे. जो निर्दोष मनुष्य आहे त्याचे ते वचन कसे आहे सांगितलं, स्वानुभव प्रत्यक्ष आहेत, आतून आलेले आहेत. कळलं का. आपण पण सांगतो का नाही काय, अहो आम्ही चांगला अनुभव घेतलाय, तुम्ही पण यूज करा है ना, आम्हाला माहिती आहे, म्हणजे आतून आले. बिकॉज
त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. कसं सांगितलं काय आहे की ज्यांनी आपल्या आत्म्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्या आतून हे वचन आलेले आहे की तुम्ही पण हे सगळं दुःख सोडा है ना आणि आपल्या आत्म्याला धरा. त्यांना माहिती आहे ह्यातनं बाहेर पडायचा उपाय आतून आलेला आहे. समजलं? अशा प्रकारे सांगितलं. पुढं लास्ट तारो हरे तारो निजात्मा शीघ्र अनुभव कीजिए सर्वात्म में समदृष्टि दो यह वचन लख लीजिए. काय दिलं? तारो. अरे तारो. कोण तारो? देव नाही तारणार, गुरु नाही तारणार, शास्त्र पण नाही. कोण? निज आत्मा. तुम्ही स्वतः लक्ष दिला, तुम्ही नीट उपयोग लावला तर यातनं बाहेर पडचाल. आता मी म्हणलं मागाशी उदाहरण दिलं ना पहिल्यांदा कुत्र्याचं. त्या कुत्र्याला जर आपण किती जरी समजावून सांगितलं असतं अरे तर थांब, तिथनं पळू नको, तिथनं उडी करू नको, ऐकणार आहे का ते? नाही. पण जेव्हा त्याने स्वतः उपयोग लावला तेव्हा ते कुत्रा त्यातनं बाहेर पडला. कळलं? तसं बाहेरनं कुणी येऊन सांगून सुद्धा काय उपयोग होणार नाही. जोपर्यंत स्वतः आपण तिथे उपयोग लावत नाही, स्वतः आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, तोपर्यंत आपण त्यातनं बाहेर पडणार नाही. म्हणून म्हणाले तारो. कुणाला म्हणाले? स्वतःला संबोधन करतात. तारो. अरे तारो निज आत्मा. निज आत्मा शीघ्र अनुभव कीजिए. आता एवढं सगळं कळलंय का नाही? पडदिशी काय करा? पडदिशी स्वतःला जाणार. आता वेळ घालू नका. कळलं का? सर्वात्म में समदृष्टी दो. सगळ्या आत्म्यांशी कसं बघा? समान दृष्टीने पहा. कोणीही चांगला नाही, कोणीही वाईट नाही. कळलं? खूप छान आहे. इतकी सुंदर चर्चा ना शास्त्रामध्ये, ग्रंथांमध्ये आहे ना. आपण विचार करत नाही. आपल्याला वाटतं तात्पुरतं, अनादिकाळापासून संस्कार आहेत ना, त्यामुळे सारखं आपण नावं ठेवत असतो है ना. ही चांगलं आहे, ही चांगलं आहे, ही चांगलं आहे, तर हे वाईट आहे, ही वाईट आहे, ही वाईट आहे. कळलं का? पण कोणी तसं नाही आहे. आपल्या मनाला फक्त वाटलं तर चांगला, आपल्या मनाला नाही वाटलं तर वाईट. सगळं आपल्या मनाचे खेळ चालले त्याने सांगा. म्हणून तिथं उदाहरण दिलं काय बरं, जगामध्ये कुठलीच गोष्ट चांगली पण नाही वाईट पण नाही, ह्यासाठी उदाहरण दिलं तर पाऊस. पाऊस चांगला का वाईट? म्हणजे जो तो आपल्या बुद्धीनुसार, आपल्या मनानुसार, आपल्या विचारानुसार चिंतन करतो. कोणाला चांगला वाटतं, कोणाला वाईट वाटतं, कोणाला वाटतं थोडं थोडं राहू द्या. ना काय लोक असतात अति. पण असं नाही ना. आपल्या विचारानुसार होणार आहे का की बाबा पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला, पाऊस नाही पडला पाहिजे, पाऊस नाही पडला. तुमच्या विचारानं काय होणार आहे का? फुकट त्या पावसाचं करतो तू कशासाठी घेतात? हे पडायचं तेव्हा पडणार, नाही पडायचं तेव्हा नाही पडणार. पण सांगायचं ह्या जीवाला अशी प्रवृत्ती झालेली आहे. मी पाऊस म्हणून नाही, सगळ्या बाबतीत आहे. म्हणलं ना क्रिकेट खेळायला लागले, क्रिकेट बघता का नाही है ना. इथून बसून आपण काय सुचवतोय? असा बॉल, अशी बॅट है ना. जसं काय आपण लय मोठा आणि त्याला म्हणा तू खेळ, मग आपल्याला जमत नाही है ना. असं चाललंय. फुकटचं कर्तृत्व घेतोय पराचं आणि ते होत नसतं. शेवटी जे जसं होणार आहे ते तसंच होणार आहे. पण आपण फक्त काय करतोय आपल्या, आणि मग तिथे गंमत काय होती, जसं आपण भावना केली तसा जर बॉल पडला बेस्ट, नाही पडला तर मी सांगितलं होतं. म्हणजे कसं इष्टानिष्ट भाव, शुभाशुभ भाव. म्हणजे बघा तुम्ही विचार करा, एकेकाळी एक व्यक्ती किंवा एक वस्तू चांगली वाटत होती, तीच कालांतरानं आता काय वाटायला लागली? वाईट वाटायला लागली. लहानपणी खेळणं चांगलं वाटत होतं का नाही सांगा? प्रत्येक जण लहानपणी कशी वाटायची? खेळणं. खेळणं समजतं ना? बाळ बाळ काय म्हणतात? खुळखुळा, खुळखुळा है ना. त्याशिवाय शांत बसत नव्हतं. आताच
आताच हे खेळ नाही. मग ते खुळखुळा आत्ता दिला तर आपल्याला अनिष्ट वाटतोय. काय आम्हाला काही बालक समजताय. बालक जाऊ द्या, एकेकाळी आपल्याला जी काय वस्तू आवडत नव्हती है ना, खायची वगैरे, ती आवडायला लागती. असं होतंय का नाही? चेंजेस होतात का नाही? जी आवडत होती ती आवडत नाही आता, असं व्हायला लागतं. होतंय का नाही असं? मग हे सगळं, मग इष्ट अनिष्ट काय आहे ह्या जगात? चांगलं वाईट काय आहे ह्या जगात? काही सुद्धा नाही. सगळे आपले मनातले विकार आहेत. म्हणून म्हणाले सर्वात्ममे समदृष्टी. सगळे आत्म्याकडे समान दृष्टीने पहा. ते कसे का असना तुम्ही सुखी राहता. काय म्हणाले? ते कसे का असना पण तुम्ही सुखी राहता. आणि आपल्याला सुखी राहायचं असेल तर हा एवढाच उपाय आहे. सगळ्यांकडे कसं बघा, समान दृष्टीने पहा. सगळे आत्मा भगवान आत्मा आहे. त्यांची पर्याय बघू नका. ही पर्याय क्षणिक आहे ना. पर्याय आज चांगली असते, उद्या नसते. आणि जे ते पर्याय बघून दुःख करतोय का नाही? काय पर्याय बघून दुःख करताय का नाही? काय नाही, ते सगळं क्षणिक आहे. कुठलीच पर्याय टिकणारी नाही. आपण शास्त्र शिकलोय का नाही? कुठली पर्याय टिकणारी आहे का? कुणाचीच पर्याय टिकणारी नाही. म्हणून म्हणाले काय की यह वच हृदय लखलीची. किती स्पष्ट सांगितलं. हे वचन तुम्ही हृदयामध्ये कोरून ठेवा. लख लख समजतंय का नाही? लिहून ठेवा. हृदयातनं जाऊन देऊ नका. कारण आपल्याला सुखी राहायचं असेल तर एवढाच उपाय आहे बघा. नाहीतर काय आहे, सगळे रागद्वेष. आणि रागद्वेषाचं फळ फक्त दुःख मिळणार, काही मिळणार नाही. गो ही आला, ते आलं नाही, हे असं झाला, ते तसं झाला, त्यानं असं म्हणला, त्यानं तसं झाला. सगळं आपलं हेच चाललंय. कुठं जाईल तिथे सगळीकडे असलाच चाललंय. आणि ह्यातनं बाहेर पडायचंय. हो, कळलं का? ह्यातनं जो बाहेर पडतोय तो तेवढा बघा सांगतो सुखी. नाहीतर कुठेही गेला तरी सारखं तेच दुःख, तेच सगळं. अशा प्रकारे बघा. म्हणून हे जिन वचन एवढे महान आहे ना. आपण ऐकून सुद्धा काय झालो, स्थिर झालो का नाही? मग ज्यांनी हे जिन वचन धारण केलं ते किती सुखी होतील. ऐकल्यानंतर स्थिर होतोय, शांत होतोय. धारण करणारे आहे तर किती सुखी होतील विचार करा. तुम्हाला कुठलंच दुःख वाटणार नाही. कुठलीच गोष्ट आता हे वाटणार नाही जर आपण हे वचन विसरणार. म्हणून सांगितलं जिन वचन कसं आहे, औषधी समान आहे. औषध जिन वयन मोसह मिनम. बरं का? जिन वचन औषधी समान आहे. तुमचे सगळे मनातले भीती, सगळे दुःख, सगळे प्रॉब्लेम सगळं दूर करणार आहे. विश्वास आहे का? जिन वचनावर विश्वास ठेवा. जिनेंद्र भगवंतांचे वचन आहे. अशा प्रकारे जो धारण करेल ते काय सांगणार, सुख होणार. म्हणून आता काय करायचं, आपण शीघ्र अनुभव घ्यायचा है ना. 5 मिनिटं ध्यान करूया. कोणी येऊ जाओ काय आकुलता करायची नाही. 5 मिनिटं स्वतःसाठी द्या. डोळे बंद करा. जा. मी हा एकटा जीव आहे. मी पूर्वीही एकटा होतो, आत्ताही एकटा आहे, पुढेही एकटाच असणार. अहो, हे शरीर देखील माझे नाही तर शरीराचे नातेवाईक माझे कसे असतील. हे सर्व क्षणभंगूर आहे. मी आत्मा शाश्वत आहे, नित्य आहे. मी आत्मा पूर्वीही होतो, आत्ताही आहे, पुढेही असणारच. मी म्हणजे शरीर नाही,
शरीरावर माझा मोह नाही, अन्य मोही कोणीही माझे नाही. मी स्वभावतः एकटाच आहे. एकटा जीव सदाशिव. मी एकटा आहे म्हणूनच मी खरोखर सुखी आहे. सुख माझ्यामध्ये आहे, आनंद माझ्यामध्ये आहे, बाहेर नाही. सुखाचा अनुभव घेणारा, आनंदाचा अनुभव घेणारा मी आहे. माझ्यामध्ये दुःखाचा अंश देखील नाही, दुःखाचा स्मरण देखील नाही. माझ्यापासून भिन्न आहे. सर्व दुःख माझ्यापासून पूर्णतः भिन्न आहेत. सर्व दुःख रहितोऽहम्. सर्व दुःख रहितोऽहम्. अनंत सुख संपन्नोऽहम्. अनंत सुख संपन्नोऽहम्. निराकुल स्वरूपोऽहम्. निराकुल स्वरूपोऽहम्. एकोऽहम्. एकोऽहम्. शांति.